हाय फ्रेंड्स, आता म्हणजे कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो अर्धाच आपला रेकॉर्ड झाला आहे. म्हणजे पार्ट 1 मध्ये टाका. पार्ट 2 मध्ये खूप इंटरेस्टिंग कहाणी झाली, मी सांगू शकत नाही. माझं बोलतात ना, ओव्हर कॉन्फिडन्स मला नडला असं समजा काहीतरी. तर म्हणजे मी सुरतला पोचलो की मी झोपलो नव्हतं, एक दिवस झोप नव्हती काढली. सकाळी पण झोप माझी अर्धी झाली. पण विषय असा झाला की मी विचार केला की त्याला आपलं होऊन जाईल 2 तासात म्हणजे 2.5 तास दाखवत होतो मुंबईमध्ये जायला. म्हटलं त्याला 2 तासात मुंबईला पोहोचतो म्हणून मी एकटाच होतो गाडीत. तर रिकामा आपण निघालो. तर निघायला येता तर रस्त्यामध्ये मला जराशी गुंगी लागली, झोप लागली आणि बघू शकता काय झालं. तर एका डिवायडरला माझी गाडी ठोकली. त्यानंतर तर मेन गोष्ट, माझी झोप तर उडली, पण एवढं चांगलं की मला काही झालं नाही, गाडीला इंटरनल काही झालं नाही. म्हणजे बॉडी पार्ट वगैरे काय झालं, फक्त पुढच्या बंपर डॅमेज झाला, हेडलाईट आणि आपला बोनट तर थोडा थोडं वरची साईड डॅमेज झाली, बस अजून काय झालं नाही आहे. तर असं नको व्हायला होतं, कारण 2 दिवसात दिवाळी होती. पण आता झालं ती माझा ओव्हर कॉन्फिडन्स, मला वाटलं मी चालू शकतो, पण माझ्या झोपमुळे ते प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे. सध्या तर आपण गाडी मी गाडी थोडा तिथनं डायरेक्ट मी टाकला घरचं लोकेशन चिंचवडचं, आणि मला तिथनं 4-4.5 तास काय दाखवलं. तरी माझी झोप तर उठली होती. मग आम्ही नॉनस्टॉप आलो, मध्ये कुठं पेट्रोल पंपवर थांबलो, तोंड वगैरे धुलं, चाय पिली, आणि इथं कसं ते 8 वाजता सकाळी आलो. मी दुसऱ्या दिवशी 8 वाजता आलो. मग तिथनं मी गाडी माझं रेग्युलर गॅरेजवाला वागवलं, त्यांना कॉल केला, त्यांना सांगितलं असं झालं आहे, तुला ठीक आहे, काय टेन्शन नका घेऊ, आपण इन्शुरन्सने क्लेम करू. मग गाडी तिथं दिली, ती इन्शुरन्सने क्लेम केली आहे. आणि आज तारीख आहे 19, तर उद्या लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे मी आज आलो. मी होतो 2 दिवस बारामतीला, आणि आज आलो सकाळी, कारण गाडी आपली रेडी झाली आहे. तर आता जाताना घेऊन जाणार आहे, कारण लक्ष्मीपूजनसाठी आपली गाडी घरी असली पाहिजे, आपल्याला लक्ष्मी पूजलं पाहिजे म्हणून. तर ओव्हरऑल आता तर चिंचवडमध्ये मी आता थोड्या वेळात मी 6:30 मी जाणार आहे. तर गाडी पिकअप करेल आणि तुम्हाला दाखव आपली गाडीवर रेडी वगैरे झाली, ओके जशी होती तशी, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण लवकर आपली डेली अर्निंगचे पण व्हिडिओ अपलोड करूयात. तर मित्रांनो, बघू शकता आपली गाडी पूर्ण अशी कवर झाली, इन्शुरन्स क्लेममध्ये आपण रिपेअर केली आहे. दाखवतो तुम्हाला, ही आपली घराजवळ लावली मी. गाडी ओके आपली डन झाली रिपेअर करून. तर आज जसं लक्ष्मीपूजन आहे, तर आपण आलो आहे घरी. तर घरी आता पूजा वगैरे करणार, आणि आता आपल्याला फक्त पॉलिश वगैरे मला करायची आहे आतमध्ये. तर पॉलिश वगैरे करून घेतो. तर बघू शकता आतनं पण ओके, गाडी पॉश धुवून वगैरे गेली. आता थोडाफार आपला पॉलिश वगैरे आपण केलेलं आहे आधीपासून, पण थोडंफार आपण एकदा हात मारूया. तर कोणाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर बघू शकता, आपण हे मोटोमॅक्सचं पॉलिश वापरतो. इथनं पॉलिश बघू शकता कशी होते. तर बघू शकता एवढं पॉलिश आहे. तर हे आता पूर्ण गाडी आपण मारून घेऊया आधी. तर मित्रांनो, आपण गाडीला आता पॉलिश वगैरे केलं, तर गाडी ओके एकदम चांगली नवी झाली आहे. तर हेच मला बोलायचा मुद्दा होता. मी तुम्हाला दाखवायचा माझा म्हणजे पार्टनर हे देतो. मी असं बोलतो ना, जास्त पैसे बघून मी माझा स्वतःचा विचार नाही केला, स्वतःचं म्हणजे बघितलं नाही की किती झोप पूर्ण आहे, किती माझा म्हणजे होऊ शकतं कामीने, हे विचार नाही केला की मला पैसे दिसले मी लगेच गेलो. तर अशा चुकी जे नवीन ड्रायव्हर असतात ते सुद्धा करतात. तर मी त्यांना हेच बोलेल की आधी आपली स्वतःची झोप बघा, आपली कॅपॅसिटी बघा, आपल्याकडे होत असेल तरच ट्रिप अशा वेगवेगळ्या म्हणजे लांबच्या घ्या. मी ओव्हर कॉन्फिडन्स होतो, कारण मी याच्या अगोदर झारखंडला पण जाऊन आलोय. तर मला वाटलं होऊन जाईल, पण येताना मी कसं एकटा होतो गाडीमध्ये, आणि तेच खिडक्या थोडं ओपन होतात, तर त्यामुळे मला झोप 100% आली आहे. त्यामध्ये हे झालं, पण एवढंच आहे की मी गाडी तेवढाच म्हणजे ठोकण्याच्या अगोदर माझ्याकडनं कंट्रोल सुद्धा झाली. त्यामुळे डिवायडरला फक्त आपला जो पुढचा बंपर वगैरे फक्त बाहेरच्या बॉडीला फक्त हे झालं डॅमेज, आतमध्ये काय वगैरे झालं म्हणजे जसं आपला लोअर आर्म झाला, किंवा कुठल्या खालचं आपल्या सस्पेन्शनच्या पार्टला कुठे धक्का नाही लागला. त्यामुळं मला गाडी पण एका दिवसात रिपेअर होऊन भेटली आहे. आणि म्हणजे एक दिवस नाही लागला, एक दिवस इन्शुरन्स क्लेम करायला लागलाय. दुसऱ्या दिवसात काम चालू झालंय, त्याच्या तिसऱ्या दिवशी मला दुपारी गाडी भेटली आहे. म्हणजे बघा, हे झालं शनिवारी. तर शनिवारी मी गाडी जाऊन जमा केली, शनिवारी क्लेम झालंय, शनिवारी क्लेम झालंय, रविवारी डेंटिंग पेंटिंग झाली, म्हणजे सुकून मंडेला मला पॉलिश वगैरे करून दुपारी 2 वाजता 1 का 2 वाजता गाडी भेटली, आणि ती मी पुण्यावरनं इथं घेऊन आलोय. तर माझ्याकडे माझं इन्शुरन्स होतं, मी याच्या आधी क्लेम नव्हतं केलं, त्यामुळं मला जास्तीत जास्त क्लेमिंगचे 1000 का 500 रुपये द्यावं लागलेत. बाकी काय ना, पॉलिसीचे जे प्रोसेसिंग फी वगैरे असते ती बाकी मला 1 रुपया द्यावा लागलाय. बाकी सगळे पार्ट वगैरे नवीन टाकले त्याच्यात. तर हेच मला मित्रांनो बोलायचं आहे की आता माझी तर म्हणजे थोडाफार त्यांचा माझा मूड पण ऑफ झाला, कारण सणासुदीचं असं झालं. पण ठीक आहे, आपल्याला लक्ष्मीपूजनच्या अगोदर मला गाडी पाहिजे होती, लक्ष्मीपूजनच्या अगोदर मला बनवून भेटली, म्हणून मला इतकं काही वाटत नाहीये. तर बाकी ओव्हरऑल माझ्या आधीचे तुम्ही पण एक्सपिरियन्स बघितलं, याच्या अगोदर पण असं खूप काम केलंय, पण त्या टायमिंगला माझं कंट्रोल होतं. आता ज्या गोष्टी आहेत त्या बिझनेसमध्ये सांगू शकत नाही, कधी होईल काय होईल सांगता येत नाही. तर ठीक आहे. तर आता तर आपला सगळा इश्यू सॉल्व्ह झालाय. आता सध्या तर आज लक्ष्मीपूजन आहे, तर उद्या पाडवा आणि भाऊबीज आहे. त्या 3 दिवसानंतर मी पुण्यामध्ये येणार आहे, डेली अर्निंग स्टार्ट करणार आहे. आणि जसं मी बोललेलो की ॲक्शन कॅमेरा वगैरे आपण मागवला, तर हा ॲक्शन कॅमेरा आपला आलाय. तर थोडेफार आपला आता शूटिंगचे अँगल वगैरे वेगळे असतील,
ट्रिप माझ्या मोबाईलमध्ये वाचतात ते पण तुम्हाला दिसेल. ट्रिप कितीच्या वाचतात आहे, कशा वाचतात आहे, मी कसा ॲक्सेप्ट करतोय ते सुद्धा तुम्हाला आता बघायला भेटेल. तर ठीक आहे मित्रांनो, तर सगळ्यांना माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनी जपून काम करा, असं ओव्हरलोड नका करू. कारण कोणता वेळ कधी सांगता येत नाही. मी पण विचार नव्हता केला की माझ्यासोबतच होईल, पण झालं, जे व्हायचं ते होणारच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर जाऊ द्या, झालं गेलं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असा विचार करून चला. आणि बाकी काय नाही, आपण आल्यावर परत काम करू, परत पैसे कमवूच नक्की, पण आपल्या स्वतःकडे पण ध्यान दिला पाहिजे. हा असा थोड्या वेळात भागलाय, कधी उद्या त्याला मोठा होऊ शकतो, म्हणून त्याच्यावर फक्त थोडा आपला कंट्रोल करायचा आहे. जास्त पैसे आम्हाला बघून ओव्हरलोड काम नाही करायचं, जेवढं आपल्याला जमेल तेवढंच करायचं. तर ठीक आहे मित्रांनो, सगळ्यांना माझ्याकडनं परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी झाला आपण नक्की भेटूया पुण्यामध्ये, आणि आपले डेली अर्निंग नक्की मी शेअर करेल. आणि त्यासोबतच आपले डेलीचे व्लॉग वगैरे येणार आहे. थोडंफार मी चॅलेंज पण घेणार आहे. जसं मी अगोदर बोललो की चॅलेंज नवीन आणतो, तसं मी ठरवलं 90 डेज, 2 lakhs in 90 days अँड फॅट टू फिट इन 90 days. म्हणजे 90 दिवसाचं एक चॅलेंज आपण घेऊन आहे. त्या 90 दिवसात आपण 2 लाखची इन्कम करणार आहे. प्लस आपलं जे वेट म्हणजे बघू शकता, मी आता सेविंग वगैरे केली आहे. तर माझ्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतात, त्यामुळे तसं कळून नव्हतं, मी मुद्दामून केले की मला माझं पण कळालं की आपले गाल वगैरे किती असं फुगलेत वगैरे, किती वेट आहे. ते सगळं गाडीत बसून म्हणजे आपल्याला असं आपलं जास्त काम पण नसतं की म्हणजे वजन उचला वगैरे आहे, ते आपल्या आपण जेवण वगैरे केलं, परत सीटवर दिवसभर बसून तेच काम करतो. त्यामुळेच हे सगळं झाले. तर मी जाणून बुजून पूर्ण शेविंग वगैरे केले की मला पण माझी चरबी अशी दिसावी, म्हणजे रोज बघून मला पण स्वतः वाटतं की नाही, वजन कमी करायचंच आहे. तर मी थोडंफार त्याच्या पण पुश पण करणार, म्हणजे स्वतः काम. हे एक असं आलं की 90 दिवस स्वतः पण काम करायचं, आणि 90 दिवसात 2 लाखची इन्कम पण आपल्याला 2 लाख पण आपल्याला कमवायचे. तर हेच असणार आहे 2 lakhs in 90 days अँड फॅट टू फिट इन 90 days. तर हे चॅलेंज असणार आहे. हे मी आल्यावर नक्की जसं डे 1 स्टार्ट होईल तर डेली अपडेट येतं. आणि थोडेफार माझ्या इंस्टाग्रामवर पण मी शॉर्ट्स वगैरे अपडेट करणार आहे. तर इंस्टाग्रामची लिंक पण माझ्या व्हिडिओच्या म्हणजे चॅनलच्या बायोमध्ये पण आहे, आणि या व्हिडिओच्या बायोमध्ये पण टाकतो. तर नक्की मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तर चला मित्रांनो, भेटू आपण आपल्या चॅलेंजच्या फर्स्ट डेच्या व्लॉगमध्ये. आणि परत एकदा आपल्या माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांसाठी हॅपी दिवाळी.